नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा तुमचं अफसर टेक यूट्यूब अलीबाबा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजचा विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनाच्या ह्याच्यात आता अधिवेशन संपून 2-3 दिवस झालेले आहेत. तरी आजपासून म्हणजे आज तारीख 24 तारीख इथून पुढे 2 टप्प्यात वर्गीकरण करून तुमचे 2 टप्प्यात पैसे खात्यावर येणार आहेत. तर ह्या लाडक्या बहिणींना आता इलेक्शन झाल्यानंतरचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा हप्ता 2100 नसून तर 1500 रुपये आहे. ते काही कालांतराने वाढणार आहे. तर ह्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपण आज या माध्यमातून बघणार आहोत की आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांनी सविस्तर आजपासून 2 वर्गात म्हणजे 2 टप्प्यात हे पैसे पाठवण्याचे नियोजन केलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब ह्या दोघांनी म्हणजे या तिघांनी महिलांना आजपर्यंत हप्ते नव्हते मिळाले. नोव्हेंबरचा आणि बहुतेक डिसेंबरचा हे दोन्ही डिसेंबर आणि जानेवारीचे हे दोन्ही हप्ते सलग बहुतेक एकत्रित जमा होण्याची शक्यता असून दुसरं म्हणजे बहुतेक आजपासून या 2 टप्प्यात तुम्हाला पैसे वाटप चालू होते असंही अनुमान आहे, म्हणजे अंदाज आहे. नाहीतर डायरेक्ट जानेवारी तुमच्या मकर संक्रांतीला ते पैसे तुमच्या खात्यावर अकाउंटवर जमा होते असं आश्वासन म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुतेक पैसे जर लांबले या 2 दिवसात नाही जमा झाले तर डायरेक्ट तुमच्या मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यावर पैसे येतील. त्या ही 2 महिन्याची अशी माहिती दिलेली आहे. असं अंदाज आहे. ते कन्फर्म सांगू शकत नाही. बहुतेक आज पण येऊ शकतात म्हणून एवढ्या 2-4 दिवसात पण तुमच्या अकाउंटवर येऊन जाऊ शकतात किंवा पुढच्या महिन्यात पण येऊन जाऊ शकतात. त्याचा अंदाजा अजून कोणालाच नाही. तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता हा बहुतेक मार्च-एप्रिल त्यावेळेस त्या अधिवेशनात त्यांनी ते मुद्दा मांडला. त्यावेळेस तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये हप्ता जमा होईल. अजून त्यांनी तसा मुद्दा अजून काही नमूद केलेला नाही. तर आता फक्त तुम्हाला 1500च मिळणार आहेत. असे 2 महिन्याचे झाले तर 3000, 1 महिन्याचे झाले तर 1500 असेच मिळते. तरी ज्या बहिणीने हे केलेले अर्ज पेंडिंगला पडलेले आहेत कोणाचे काय तेही सुरळीत चालू होते. आणि या माध्यमातून म्हणजे तुमचे आपले देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की जे पेंडिंगला फॉर्म पडलेले आहेत किंवा काय ते रिजेक्ट होणार नाहीत, काय नाही होणार. तर त्यांचेही फॉर्म अप्रूव्ड होणार आहेत. तर कुठल्या बहिणींनी चिंता करण्याची काही गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने तुमचे 1500 आणि
शेतकऱ्यांसाठी पण खुशखबरी आहे, म्हणजे की शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं पण कर्ज माफ होणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण आणि शेतकरी बळीराजा या दोघांची माहिती म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर तुम्ही सविस्तरपणे या म्हणजे बळीराजा शेतकरी कर्जमाफी, तर शेतकरी कर्जमाफी ही 3 लाखापर्यंत होणार आहे. बहुतेक आता जानेवारी मध्यंतरी बहुतेक होईल किंवा जानेवारी एंडिंगपर्यंत होऊन जाईल एवढं ह्याच्यात. तर 100% आश्वासने दिलेली त्यांनी. आणि आजच्या तिसरा टॉपिक म्हणजे गोरगरिबांसाठी, एकदम आपल्या मागासलेल्या लोकांसाठी. मागासलेले लोक म्हणजे ज्यांना घर जागा नाही आहे त्यांच्यासाठी खुशखबरी की आता राज्यात पहिले महाराष्ट्र राज्याचे आणि ह्याची शिल्लक बाकी टोटली 20 लाख घरकुलं मंजूर झालेले आहेत. केंद्राने 13 लाख दिलेले आहेत आणि बाकीचे ओवीव आणि महाराष्ट्र राज्याचे असे काही. तर तुम्हाला टोटली 20 लाख घरकुलं मंजूर झालेले आहेत महाराष्ट्र राज्याला. आता ह्याच्याही संदर्भात म्हणजे आता त्यांनी हे घेतलेले जे अधिवेशनात मुद्दा मांडला होता तोही मंजूर झालेला आहे आणि केंद्राने त्याची मंजुरीसुद्धा दिलेली आहे. तर आता आपल्याला 23 लाख महाराष्ट्र राज्यात 23 लाख गरजूंची म्हणजे घरकुल गरजूंची संख्या होते. तर कोणी मातीच्या घरात राहते, कोणी कच्च्या घरात राहते, कोणाला जागाच नाही म्हणजे त्या कारणास्तव. आता त्यांचे पण घरकुल आता मंजूर होणार आहेत लवकरात लवकर. आणि ह्या 5 वर्षात महाराष्ट्र राज्यात बहुतेक जे गरजवंत आहेत म्हणजे घरकुलासाठी तर त्यांचंही हे होणार आहे, घरकुल मंजूर होणार आहे. आणि सविस्तर आपण बघितलं तर हिथून मागं जेवढे घरकुल होते तेवढे पेंडिंग संपल्यानंतर तुम्हाला ही यादी जाहीर होईल असं अंदाज आत्ताच मी वर्तवतो. म्हणजे एक अंदाजपंचे सांगू शकतो. कारण आता मंजूर झालेली केंद्राकडून 13 लाखाची घरकुलाची मंजुरी मिळालेली आणि बाकीचे 7 लाख असे टोटली आपल्याकडे शिल्लक होते. तर ते एकंदरीत 20 लाख घरकुलं मंजूर झालेली आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे 23 लाख या 23 लाखाची यादी होती. तर त्या यादीत आपले 20 लाख मंजूर झालेले आहेत घरकुल. तर अशा पद्धतीने घरकुलं मंजूर होणार आहेत. आणि आता नवीन ज्यांना जागा नाही त्यांचाही घरकुल बांधण्यासाठी जागा नाही किंवा काही नाही तर त्यांचाही मुद्दा आता हे ग्राह्य धरला जाईल आणि घरकुलं लवकरात लवकर मिळणार आहेत. आणि सोलरचा विषय, जे आता शेतकरी बांधव आहेत त्यांना 300 युनिटपर्यंतची वीज मोफत दिलेली आहे. 300 युनिट आहे तर 300 युनिट असे वीज मोफत आहे. 300 युनिटच्या पुढे तुम्हाला बिल पे करावं लागणार आहे. हे राज्य सरकारने अधिवेशनात मुद्दा मंजूर केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागेल त्याला सोलर. आता जे शेती आणि घराविषयी ज्याला घरगुती सोलर पाहिजे त्यालाही काहीतरी सबसिडी मिळते, बहुतेक 55 का 65% मिळते. आणि शेतीसाठी पण मागेल त्याला सोलर हे पण मुद्दा मंजूर झालेला आहे. आधीपासूनच होता त्यावेळेसच आणि आताही
परत एकदा ह्या नवीन स्कीमा आता परत चालू झालेल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी ह्याची ह्या योजनेचा लाभ घ्यावा. आता बहिणींना अधिक काही रेशनिंग कार्डावर ज्यांचे आता रेशनिंगचा सर्वे चाललेला आहे, रेशनिंग कार्डवाल्यांचा, जे दुकानदार आहेत स्वस्त दुकानदार, तर त्यांच्यापर्यंत तो जार पोचलेला आहे की ज्यांचे ॲक्टिवेट कार्ड आहेत रेशन कार्ड, KYC केली नसेल तर KYC करून घ्या. वैयक्तिक माझीच KYC केलेली नाही मी, तरी आता KYC करून घ्यायची. आपल्याला 31 जानेवारीपर्यंतची मुदत आहे. 31 डिसेंबरची म्हणतात, पण 1 महिना पुढं वाढवून देणार. पण ते आपलं मार्चपासून नवीन वर्ष चालू होतं मराठी सालाप्रमाणे. तर या रेशनिंग कार्डला आधीच KYC करून घ्या, आधीच थंब उठवून घ्या. आता तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन पण आलेलं आहे, तर पण मोबाईलवर काय होणार नाही. शक्यतो तुम्ही दुकानदारांकडे जावा, जे स्वस्त धान्य दुकानदार आहेत त्यांच्याकडून KYC करून घ्या. आणि तुम्हाला रेशनिंग कार्डवर सोबतच काय तुमचे जेवढे सदस्य आहेत त्याप्रमाणे तुम्हाला युनिट वाईज तुम्हाला काहीतरी पैसे मिळणार आहेत. म्हणजे अजून प्रतिदर अजून हे झालेलं नाही आहे, तर ते दर झाल्यानंतर मी तुम्हाला एक सेपरेटली ह्याचा व्हिडिओ बनवून देतो. तर हे KYC झाल्यानंतर, हा सर्वे झाल्यानंतर तुमचा ज्यावेळेस तुमच्या खात्यावर डायरेक्टली पैसे येणार आहेत, 1000 का 900 रुपये येणार आहेत. ते 900 रुपये प्रत्येकी दर महिन्याला त्यातनं तुम्ही रेशनिंग घ्यायचं आहे. तुम्हाला एक म्हणजे आता सर्वे झाल्या होईनच आता, म्हणजे दुकानदारांचा चालू आहे, त्यांना आतापर्यंत कागदपुरं हे झालेले, त्यांचे कामं चालू आहेत सविस्तररित्या. तर जो दुकानदार KYC करत नसेल तर त्याची तुम्ही कंप्लीट करू शकता. अन्न नागरे म्हणजे ते त्यांच्या वेबसाईटवर करू शकता. त्यावेळेस तुमची KYC होऊन जाईल. नाही केल्याच्या पुढं कंप्लीट करू शकता, पण तसं काही डायरेक्टली करू नका.